पूर्व भागात अनेक गल्ली बोळात 70 फूट रोड, साईबाबा चौक बोळात, माधवनगर, आकाशवाणी रोड, गेंट्याल चौक, नीलमनगर, विनायकनगर, माळीनगर, नवीन विडी घरकुलकडे जाताना रस्त्यास गांधीनगर रोड, अक्कलकोट रोड बोळात, कोंडानगर, जुना विडी घरकुल, दत्तनगर, दाजीपेठ, जोडबसवण्णा चौक, घोंगडे वस्ती, भवानीपेठ, शेळगी रोड, पद्मानगर, बिवको प्रोसेस अशा कामगार भागात राजरोसपणे ट्रॅफिक पोलीस थांबले असता त्यांनी नियमांचे भंग करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याबाबत आमचे काहीही एक दुमत नाही. परंतु जे गरीब व मध्यमवर्गीय लोक आपल्या दुचाकीवरून जात येत असतात, कामगार इतरांचे दुचाकी वाहन घेऊन काही कामानिमित्त गेल्यावर बोळात दबा धरून बसलेले ट्रॅफिक पोलीस हे त्यांना अडवून त्यांच्याकडे जरी लायसन्स असले तरी देखील इन्शुरन्स, PUC या कारणावरून मोठ्या प्रमाणात दंड बसणार असे सांगून त्यांना भीती घालून त्यांच्याकडून चिरीमिरी घेऊन त्यांना सोडून देत असताना दिसत आहे. त्यामुळे या समस्येला वाचा फोडण्यासाठी राष्ट्रवादी कामगार सेल शरद पवार गटाचे डॉक्टर गोवर्धन सुंचू यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. सोलापूर शहरात सर्व उद्योगधंद्यात सध्या मंदीचे वातावरण असल्यामुळे कामगारांना काबाड कष्ट करून देखील त्यांना दिवसाकाठी 200 मजुरी नीट मिळत नाही. तसेच विडी कामगारांना देखील दिवसभर काबाड कष्ट करून 200 मजुरी भेटत नाही. अशा परिस्थितीत त्या कामगारांची पिळवणूक केली जात आहे. यावेळी बालाजी बुधारम, सतीश दासरी, तिम्मप्पा मादगुंडी, सतीश गोरंटला, अंबादास देवीदास, सोमनाथ कणकी, नरसिंग संघा, दामोदर एलदी आदींसह पदाधिकारी उपस्थित. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार कामगार युनियनच्या वतीने आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिलेले आहे. तहसीलदार पारगे साहेब यांना निवेदन दिलेले आहे. निवेदनाचा मुख्य विषय पूर्व भागामध्ये गेल्या काही दिवसापासून ट्रॅफिक पोलिसांकडून कामगारांची आर्थिक छळ होत आहे. साईबाबा चौक, गेंट्याल रोड, दाजीपेठ, दत्तनगर, नीलमनगर रोड, विनायकनगर रोड, माळीनगर रोड, साईबाबा चौक, वालचंद कॉलेज आसपास, कर्णिक नगर आसपास असं सर्व जे कामगार भाग आहे त्या भागात दररोज कामगारांना ट्रॅफिक पोलिसांकडून त्रास होत आहे. लायसन दाखवलं तर PUC दाखवा, PUC दाखवा, इन्शुरन्स दाखवा, असे कुठल्या ना कुठल्या कारणामुळे कामगारांना भयभीत करत आहेत. कामगारांना रोज काम केलं तर 200 रुपये पगार मिळत नाही. विडी कामगारांना 200 रुपये मजुरी मिळत नाही. बायकोला सोडण्यासाठी किंवा आईला सोडण्यासाठी, बापाला सोडण्यासाठी कारखान्यामध्ये जात असतात. ते त्यांच्याकडे वाहनसुद्धा उपलब्ध राहत नाही. कारखाने मुनीम किंवा कोणाचा जाबरचा गाडी घेतात, 5 मिनिटात जाऊन येण्याचा प्रयत्न करत असतात आणि ते सुद्धा रस्त्यावर न थांबता ट्रॅफिक पोलिसांनी कोपऱ्याला पोळात थांबून अचानकपणे दाट टाकल्यासारखं त्यांच्यावर झडप घालतात आणि त्यांना भीती दाखवतात. 5,000 10,000 दंड आहे म्हणलं काय तर चिरीमिरी घेऊन शेवटी त्यांना त्रास देऊन सोडून देतात. हे त्रास भरपूर वाढलेले आहे. 2-3 महिन्याकरता पोलीस आयुक्त कार्यालयात वरडे साहेबांना आम्ही निवेदन दिलं होतं. काही प्रमाणात थांबलं होतं कारवाई. पुन्हा या महिन्यात भरपूर प्रमाणात चालू आहे. कृपया करून आम्ही कलेक्टर साहेबांना विनंती करीत आहोत की पूर्व भागात कामगारांना, मध्यमवर्गीय लोकांना ट्रॅफिक पोलिसांकडून जे त्रास होत आहे ते थांबवण्यात यावा. विनाकारण त्रास करू नका. जे तुमचं असेल टेबल सीट किंवा कायदेशीर जे काय असेल आम्हाला विरोध नाही आहे, पण उगाच त्रास देणं हे योग्य नाही आहे. कामगार लोक आहेत, गरीब लोक आहेत, अत्यंत गरीब लोक त्या ठिकाणी येऊन जा करत असतात. त्यांनी जो सत्य परिस्थिती सांगण्याचा प्रयत्न करतात ते ऐकून घ्यावा. उगाच विनाकारण त्रास देऊ नये, अन्यथा मला नाईलाज असतो. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर ट्रॅफिक पोलिसांचा निषेध करावा लागेल. जय हिंद, जय राष्ट्रवादी, जय महाराष्ट्र.